मेरोले करें मेरोले का रोले का एक मिनट भाई एबीपीचे वायर थोडा पुढे आहे ना ऑन एअर मामा तुम्ही मामा कुठल्या प्रकरणात तुम्ही आज पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे, काय तुमची मागणी? जैन बोर्डिंग घोटाळ्यामध्ये आपण बघितलं असेल तर महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते, जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल, धर्मादाय आयुक्त असेल, त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने हे कर्ज दिलंय. ह्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाटातून कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केलाय, ह्याच्यामध्ये मलाच ना अख्ख्या पुणेकरांना, जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये संशयाची पाल सगळ्यांमध्ये चुकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलंय, पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची जी तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत. तर मी म्हणतो ह्याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे, त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत, त्याच्या सहित मी माझा स्वतःचा आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतोय. ह्याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही केलं तर आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तर शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे. कारण हा कांड आहे ना, हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आता PI साहेबांशी बोललो आहे, त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहेत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला, पण त्याच्यामध्ये बिल्डरनी जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत त्या त्रुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मी आता PI साहेबांशी बोललोय. मनपाचा प्रस्ताव असेल, दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियमावली आहे का नाही, त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे, कुठल्या कागदपत्रावर दिले पाहिजे, सर्च कुठला घेतला पाहिजे, ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे. बुलढाणा बँक बरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे, त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा गोलमाल गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाघोटाळा आहे. आता परत त्यानंतर किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सह्या केल्या, किती राजीनामा दिले, कोणाचं बहुमत होतं, हे सगळं तपासाची वेळ आली आणि ह्यांना किती बिल्डरकडून ह्याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे. ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली, ती मिरिट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती, मग गोखलेंनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन 223 कोटी रुपयाचं आहे आणि मग 223 कोटी रुपयाचं तर गोखलेंनी 230 कोटी रुपये भरले. पण ज्या दोन दुसऱ्या कंपन्या होत्या, एक बडेकर आणि एक रांजणेकर,